आज अंजलीकडे बघून खूप समाधानी वाटत होतं. खूप सहन केलं बिचारीने. खरंय, लाईफ पार्टनरवर खूप काही अवलंबून असतं का? असे कितीतरी कपल्स पाहिलेत मी की ज्यांचे सूर जुळलेले नाहीयेत. व्यक्ती म्हणून ते दोघेही खूप चांगले असतात, पण त्यांचा आपापसात नाही पटत. एनिवे, आपल्या अँकीने आणि अंजलीने अगदी योग्य डिसिजन घेतलाय. अँकीसाठी पण खूप खुश आहे मी. हो, पण तू जर त्याला देसाईवाडीत राहण्याचा आग्रह नसताना केला आदित्य, तर हे सगळं घडलंच नसतं. आज त्या दोघांकडे बघून खूप बरं वाटत होतं. दोघेही एकटे होते आणि त्याहीपेक्षा एकाकी होते. आता मात्र जन्मभर ते एकमेकांसाठी असते आणि हे जाणवत होतं. आय एम व्हेरी हॅपी फॉर देम. ते सगळं ओके मॅडम, पण तरी कशाने तरी तू आज अपसेट होतीस. नाही, ऑफकोर्स अँकी आणि अंजलीशी संबंध नाही त्याचा, ते माहितीये. पण काय झालं? माझं काय नाही रे, माझं काय विशेष नाही. तू तुझं सांग. तुझ्या त्या बँगलोरच्या जीएमचा झाला का प्रॉब्लेम सॉल्व? हे बघ, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारतला नाही, कारण माझ्यामध्ये मुळात प्रॉब्लेमच नाही. मी माझ्या परीने काम करतोय. एकतर ऑफिस नवीन, क्लायंट्स नवीन, तरीही मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना मान्यच नाही. काय नाही ग, आमच्या दोघांची विचार करण्याची पद्धतच वेगळी. पण त्यातही मी सुवर्ण मध्ये काढायचा प्रयत्न करतोय, तर तेही त्यांना नकोय. मग काय करणार? जाऊ दे. याच्यातून कन्क्लुजन एवढंच निघतंय की माझी ट्रान्सफर बहुतेक जरा लांबणार आहे. पण ठीक आहे आदित्य, तू प्रेशर घेऊन काम करू नकोस प्लीज. आणि अरे, आपल्या दोघांपैकी कोणाचीही ट्रान्सफर झाली तरी ठीक आहे ना. तू घरच्यांची अजिबात काळजी करू नकोस. मी सगळं व्यवस्थित मॅनेज करेन. कसं करणार आहेस? करेन रे. तिथे काय मी एकटी नसेन, सगळी आपली माणसं असतील ना. येस. तर आता सांग, तुला काय झालं होतं? अरे, आई बाबांचा फोन आला होता आणि सारखे विचारत होते की काही झालं नाहीये ना, सगळं ठीक आहे ना. विजय त्यांच्या वागण्यातला फरक जाणवला त्यांना. आमच्या दोघींमध्ये काही घडलं नाही ना असं सारखं विचारत होते. मी त्यांना काही सांगितलं नाही. म्हटलं उगीच त्यावर चर्चा नको. बरं केलं तू काही सांगितलं नाहीस. पण त्यांनी अचानक कसं काय विचारलंय? नाही म्हणजे नव्यानं काही घडलं नसेल, पण अरे त्यांचं हल्ली घरी येणं जाणं केवढं वाढलंय. त्यांना जाणवलं असेलच. हे बघ, त्यांनी फोन केल्यावरही त्यांना सविस्तर काही सांगू नकोस. ते उगाच काळजी करत बसतील. हो, मी पण तेच ठरवलंय. परसोल आज दिवसभर खूप काय काय झालंय. झोपूया. अलार्म सेट केलास ना? येस बॉस. गुड नाईट. गुड नाईट. काय ग, आज इतक्या लवकर आलीस? काय मग माई, अहो काल ओरडा खाल्ला ना मी विजयाताईंचा. मग ऐ ग, अगं मग ओरडणारच ती. सगळे घड्याळाच्या काठावर धावत असतात, डबे द्यायचे असतात तिला सगळ्यांना. मग आणि तिला पुढे कामं नाहीत का? अगं जर इकडचं तिकडे झालं ना की तिचं शेड्यूल बिघडतं. अहो माई, अहो त्या दामले काकूंच्या नादात उशीरच झाला हो मला. आता दामले काकूंचा आणि तुझा उशीर होण्याचा काय संबंध आहे ग शालन? अहो त्यांच्या सुनबाईंनी काल कमालच केली. काय झालं? त्यांच्याकडे पण तुमच्यासारखंच ना. तुमच्याकडे 2 सुना आणि त्यांच्याकडे 3 सुना. तिघी जावा एकाच मजल्यावर राहतात, पण वेगवेगळ्या. पण तिघींचं किचन वेगळं, तरी सुद्धा सासूबाईंच्या किचन मध्ये येऊन नुसत्या कटकट करत असतात. हो का? काल तर तिघींमध्ये खूप वाद झाला. अर्धा तास झाला, पण ह्यांचं काही फायनल होईना. शेवटी मी वैतागून निघाली तिथून. दामले काकू पण बिचाऱ्या वैतागल्या होत्या हो.
पण आता त्या तिघींसमोर ह्यांचं काय चालणार? माई, पण तुमच्या सुना फार गुणी येतो, खूप सांभाळून घेतात. हो ग बाई हो, मी अगदी भाग्यवान आहे हो त्या बाबतीत. अहो पण आज विजयाताई कुठे दिसत नाहीयेत. अजून राग गेला नाही वाटतं माझ्यावरचा. शे ग, त्याशी राग मनात धरणाऱ्यातली नाहीये हो. अगं कामं असतात तिला. सकाळी काहीतरी वस्तू आणायची होती म्हणून बाहेर पडले, पण जाताना मला सांगून गेलीये तुला फोन करायला सांगायचंय म्हणून. बरोबर, म्हणून तर आले इकडे मी. बर, जाताना आठवणीने फोन कर हो तिला, नाहीतर ती मला ओरडेल. हो हो, नक्की नक्की. बर, आणि जाताना सांगून जाओ मला. आय 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 ग, आय ग. माई, धरू का? नको नको, तू तुझं काम चालू ठेव, मी जाते. हळूहळू सवय करायला हवी ना आता. आणि मोजक्याच करो. हो हो, सांगून गेले ना किती ते. हो सांगितलेत ना. हा बाबाजी, अहो बाबाजी काय हो, हे सगळं सुरळीत चाललं होतं बाबाजी. आता हा नवीन प्रॉब्लेम काय झालं हो बाबाजी? काहीतरी तरी मार्ग सुचवा हो बाबाजी. बाबाजी प्लीज काहीतरी मार्ग सुचवा हो. जय हो. अहो, जय हो. काय चाललंय काय तुमचं? काय करताय? बघा ना, नेहमीप्रमाणे आमच्या बाबाजींना हाका मारतोय, साकडं घालतोय, मार्ग दाखवा म्हणतोय. आता हा बघा ना, सगळं किती छान सगळं सुरळीत होतं. आता हा नवीन प्रॉब्लेम कुठनं टपकला हो? तेच कळत नाहीये. मुख्य म्हणजे मेघना आपल्याशी काही बोलत नाहीये, त्यामुळे डायरेक्ट आपण माईंशीही बोलू शकत नाही. होय हो, म्हणजे मी सुद्धा 2-3 वेळा विचारलो हो मेघनांना, पण त्या काहीतरी करून उत्तर द्यायचं टाळतायत किंवा तो विषयच टाळतायत हो. माधवी, मागे एकदा आपल्या तोंडवळकर वहिनी तुमच्याकडे नातवंडाविषयी बोलल्या होत्या, आठवतंय? ते तुम्ही मेघनांशी बोलला होतात का हो? अहो, आता हे काय मध्येच? मेघनाने मागेच 1 वर्ष अजून थांबणार असं सांगून विषय संपवलाय. माधवी, त्यांनी सांगितलं म्हणजे का दगडावरची रेख आहे का? त्यांनी कितीही विषय बंद केला असला तरी तो आपण पुन्हा पुन्हा सुरू करायचा, सुरू ठेवायचा. जय हो. मी विचारेन सुद्धा पुन्हा, पण त्यामुळे काय होणार आहे? माधवी, एकदा देसाईवाडीत बाळ आलं की ना, ती सगळी मंडळी स्वतःच सगळं दुःख टेन्शन विसरून त्या बाळाच्या मागे लागतील, हो की नाही? विजयाताई सुद्धा त्यांच्या मनात जे काही आहे ते विसरतील आणि सगळं कौतुक आणि लक्ष त्या बाळाकडे केंद्रित करतील. जय हो, प्रॉब्लेम मिटला. जय हो. होय हो, हे लक्षातच आलं नाही माझ्या. त्यावेळी मी मेघनाशी बोलले, पण आम्ही अजून मनावर घेतलं नाही असं म्हणून तिने विषयच टाळला. ते कितीही विषय टाळू देत हो, तुम्ही तो काढत राहा आणि न अडून अडून त्यांना पटवत राहा. हो. बघा काय मार्ग सुचवला आमच्या बाबाजींनी. जय हो म्हणा, एकदा मनापासून जय हो म्हणा. जय हो बाबाजी, जय हो. जय हो बाबाजी. बाबाजी काय मार्ग सुचवलात तुम्ही? सुटेल ना प्रश्न हा? आले आले. अरे देवा, कितीही पळायचं म्हटलं ना तरी नाही होतो. आले, घेते फोन. देवा, अरे आय आय गाय 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 गाय. गेला नेमका. कोण होतं कोणास ठाऊक. आता सगळ्यांना ना मोबाईल नंबर देऊ. हॅलो, माई देसाई बोलतेय. बैजू अक्का? अहो नाही नाही, बऱ्याच वर्षांनी फोन केलात ना. हो हो हो, अगदी बरी आहे. हो हो हो, घरातलेही सगळे ठणठणीत आहेत. अगं बाई, हो का? या ना, या या या. अगं बाई, नंदिनी पण येते का बरोबर? वा, हे बाकी छान झालं हो. कुणाचं डोहाळे जेवण आहे? बर 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 बर. हो या ना या. हो हो, नानांना सांगते ना लगेच.
कधी येताय? बर बर, तुम्ही निघालात ना की फोन करा. म्हणजे स्टेशनवर उतरलात ना की लगेच करा आणि फोन, म्हणजे अमितला पाठवते मी गाडी घेऊन तुम्हाला घ्यायला. हा हो हो हो. बरं ठेवू का फोन? हा, बरं वाटलं हो तुमच्याशी बोलून. हा. वैजू अक्का, ऐका किती नंबर म्हणाला? ऐका. हा मी बोलतेय. बोल बोल. मोरांब्याची बरणी असाच सेव्ह केला नंबर मी. हे बघा, मी आता अजिबात चेष्टेच्या मूड मध्ये नाहीये. हा बर, सिरियसली सांग काय झालंय? काय हो? बरं आधी मला हे सांगा, तुम्ही परत कधी येताय? मी उद्या येतोय. काही विशेष? कधीतरी सिरियस व्हा की हो. अगं मी सिरियसलीच बोलतोय. तुमच्या बहिणाबाई येत आहेत, वैजू अक्का. आता त्यांचा फोन आला होता म्हणून लगेच तुम्हाला फोन केला. आणि त्यांच्या बरोबर नंदिनी सुद्धा येते. तिच्या माहेरच्या पैकी कुणाचं तरी डोहाळे जेवण आहे म्हणून येत आहेत दोघी. आणि 8 दिवस राहणार आहेत बरं का. अरे बापरे, वैजू येते? मग म्हणजे घोडदळ पायदळ आणखीन कुठली दळ असतील ती सगळी सज्ज ठेवायला हवीत. तू घाबरू नकोस, मी येतोच आहे. म्हणूनच म्हणते लवकरात लवकर या. माझ्या एकटीच्या त्यांचं दंडणात नाही हो झेपायचा. लवकर या तुम्ही. एवढी काय घाबरतेस मग? तुम्हाला ठाऊक आहे मी का घाबरते ते. आता जास्त बोलत बसू नका, लवकरात लवकर या इकडे. हो हो हो, ठेवू आता? हो बरं ठेवा. छे, मला आत्तापासूनच टेन्शन आलंय ग बाई. हा आदित्य. अरे हा, तुझ्या रजेचं विचारलंस का? हो विचारलं, पण मॅमनी मला फोनवर काहीच सांगितलं नव्हतं. मॅम म्हणजे त्या उषा सरदेशमुख है ना? हो. बापरे, काय सांगितलं नव्हतं? नाही नाही, टेन्शन नको घेऊस. अरे त्यांच्या नाकाच्या हाडाची छोटीशी सर्जरी आहे, तर त्या मला म्हणाला की लगेच रजा नको घेऊस, स्टँड बाय राहा. इन केस यु नो, म्हणजे ते 1च दिवस रजा घेणार आहेत. पण येस येस येस, आय अंडरस्टँड. म्हणजे आता पुढचे 4-5 दिवस तरी तुला रजा घेता येणार नाही है ना? हो. पण का रे, काय झालं? घरून काही फोन आला होता का आदित्य? सगळं ठीक आहे ना? अरे नाही नाही, घरी सगळं ठीक आहे. तो काही प्रॉब्लेम नव्हता ऍक्च्युली. इकडे जर ऑफिसच. ऑफिसचं काय? उशीर होणार आहे का? अगं नाही ग, उशीर नाही होणार आहे, पण काय ना, 2 दिवस मला मुंबईला जावं लागणार आहे. आमच्या मॅरेथॉन मीटिंग्स आहेत तिकडे. मस्त ना? मस्तच. काय यार मस्त. आता कुठे आलो होतो आपण इकडे. त्याच्या आधी 5-6 दिवस तू तिकडे होतीस. आता 2 दिवस मी तिकडे जाणार. मग मी इकडे आलो की तू तिकडे जाणार. एकत्र राहता यावं म्हणून मी पुण्याला ट्रान्सफर करून घेतली. आणि हे काय चाललंय आता? आलटून पालटून एकटंच राहावं लागतंय आपल्याला. लेकिन क्या करे. जाऊ दे, माईन बरोबर अजून 2 दिवस राहता येईल असा विचार कर ना. त्यातल्या त्यात बरं वाटेल. बरं काय वाटेल? तोच तर एक आधार आहे मनाला. ते माहितीये मला, दुसरं काय. पण मस्त खो खोचा खेळ चाललाय ना आपला. बोर झालो यार. चला चला काम करा मिस्टर रिजनल हेड. उद्या मुंबईला जायचंय ना? ओके बाय. चल बाय. माई,
माई माई. अगं काय चाललंय तुझे? इतक्या जवळ उभं राहून बोलतेस ना, कशाला ओरडतेस? अगं आले तेव्हा नॉर्मल आवाजातच हाक मारली होती तुला, पण ना तू कुठल्या तरी विचारात गळून गेली होती. हो ग हो. पण काय झालंय? अगं वैजू अक्का येत आहेत आणि त्यांचं कसं असतं माहितीये ना तुला? मला चांगलंच माहितीये. म्हणजे 1-2दाच भेटले मी त्यांना, पण ती भेट म्हणजे आता मला वर्षभर पुरेल इतकी आहे. मग आणि त्यांचा आवाज, बाप रे, अंगणातून जर कोणाला हाक मारली ना तर घरातला माणूस घाबरून पळून जाईल. खतरनाक आहेत ग त्या. मोठ्या माणसांबद्दल असं बोलतात? हा, पाहुणे आहेत ना ते आपल्याकडे, मग असं बोलू नकोस त्यांच्या समोर, कळलं ना? ओके ओके, त्यांच्या समोर नाही बोलणार मी. हा अगं पण फक्त तुला सांगतेय. हा पण त्यांच्या समोर बोलायला घाबरणार नाही मी. अर्चू ठीक आहे ठीक आहे. बघ मी आले तर तुझा मूड ठीक झाला की नाही? कशी हसलीस? नाही तर आले तेव्हा कशी बसली होतीस? हो ग हो, खरंय. नाही आणि अगं विजयाचं हे सगळं अजून चालू आहे ना, उगीच गैरसमज नको ग व्हायला अजून काही. तरी बरं हे येत आहेत लवकरच. ऐक, आणि तुझ्याशी बोलले ना बरं वाटलं. हो वाटलं की नाही बरं? हो. मग आता ना मी थोडा वेळ जरा. का दुकान बिकान नाही वाटतं काही? आहे ग माई, पण मी मधल्या सुट्टीत आली आहे ना, म्हणून जरा आता मी 5 मिनिटं झोपणार आहे. तू प्लीज काही बोल नको. काय ग, अजूनही लहानच आहेस तू. ही मयू बरी तुझ्यापेक्षा. झोप झोप, 5 मिनिटांत बडबड करत राहशील. माधवी जरा पाणी देता का? हो आणते. हे घ्या. अहो घ्या. बरेच थकलेले दिसताय हो तुम्ही. होय हो, मानसिक थकवा जास्ती आलाय हो. काय हो, काय झालं? अहो या मेघना आणि विजयता यांचा विचारच डोक्यातून जात नाहीये हो. होय हो, माझ्या सुद्धा डोक्यातून जात नाहीये. आणि काय करायचं ते सुद्धा कळत नाहीये. पण त्यांच्यात काहीतरी ताण तणाव नक्कीच आहे हो. मी तर अर्चूताईंना आणि माईंना बोलतानाच ऐकलंय ना. आणि मी विचारलं मेघनांना तर कसलाच पत्ता लागू देत नाहीत त्या. करायचं तरी काय? काहीच सुचत नाहीये. माधवी, जय हो बाबाजी. मी काय म्हणतो, आपण मेघनांकडे जायचं का पुण्याला? हो जाऊया की. बऱ्याच दिवसापासून आपलं जायचं राहिलंय ना. हो. आणि पुण्यातला तिचा संसारही पाहिला नाही. हो जाऊया जाऊया आपण. हा, पण माझा हेतू चेंज वेंजचा नाहीये बरं का. फोनवर ते आपल्याला दाद लागू देत नाहीयेत ना. तिकडे जायचं, त्यांच्या समोर बसायचं, सहजच आलो असं दाखवायचं आणि सहजच त्यांच्याकडून खरं काय ते काढून घ्यायचं. जय हो. हो हो, तिथे ते दोघच असतील ना, त्यामुळे आपल्याला मोकळेपणाने त्यांच्याशी बोलता पण येईल. येस. तेवढाच आपल्यालाही बदल. अहो पण तुमच्या दुकानाचं काय? अहो कशाला काळजी करता, आमचे बाबाजी आहेत ना लक्ष ठेवायला. आणि शिवाय मिस्टर अँड मिसेस अर्चूताई आहेतच, ते सांभाळतील सगळं. हो, पण मेघनाला आधी फोन करून विचारावं लागेल ना. त्यांचे काही प्लॅन्स असले तर दोघच राहतात ना तिथे. हो हो, फोन तर करायला हवाच ना, पण आत्ता नको. आता मी जरा फ्रेश होतो, म्हणजे या पुण्याला जायच्या विचारांनी फ्रेश झालेलोच आहे मी. पण आपलं जेवण झालं ना की मग निवांतपणे फोन करूया. हा, जय जय. चला.
तयारी करा, तयारी करा. बाबाजी, मस्त मार्ग सुचवला तुम्ही बाबाजी. खरंच आता मला जरा बरं वाटलं. माझा मानसिक थकवा आता दूर झाला. जय जय. कंटाळा आला यार परत मला मुंबईला जायचा. दिस इज नॉट फेअर यार. सांगूया त्यांचं नाव सांगूया, हात करूया त्यांना. अच्छा, चेष्टा करतेस का माझी? एवढं सिरियसली सांगतोय तुला आणि तू हात करूया वगैरे काय ग? काय चाललंय काय मनात? तसं काही नाहीये. ऍक्च्युली आपण पुण्यात आहोत का मुंबईत हेच कळत नाहीये. कोण आहे? आई. हॅलो आई, काय म्हणतेस? मी छान आहे, तू कशी आहेस ते सांग. मी पण छान आहे. सहजच केलायस फोन की? नाही म्हणजे तसा सहजच. पण काय आहे, आम्ही दोघं ना पुण्याला यायचा बेत करतोय. तू म्हणालीस ना तर उद्याच येऊ. बरेच दिवस यायचं राहिलंय ग, आणि आम्हालाही थोडा ब्रेक हवाय. तुम्ही जरा ब्रेक लावा, मला द्या फोन द्या. रागवायचं नाही. जय हो मेघना, जय हो. हा बाबा बोला. मग काय आम्ही यायचं ना पुण्याला. म्हणजे काय हो, फार उत्सुकता लागली हो तुमचा राजा राणीचा संसार पाहायची. हा, मग यायचं ना आम्ही.